नमस्कार मंडळी. 12 गावचं विनोदाचं पाणी पिऊन तयार झालेल्या सगळ्या हास्यवीरांना घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, बाहुबली या सिनेमाची टीम आज देखील आपल्या हास्य जत्रेत धमाल करण्यासाठी उपस्थित आहे. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. मंडळी, एका गावात होणार आहे हँडपंपाचं उद्घाटन आणि त्यातच तिथे होती एक घातपाती कारवाई. बघूया त्या निमित्तानं तिथे केवढा मोठा हास्यस्फोट घडता येतोय. आता काय र ह्याच्या यायला का इकडं कोणच आलं नाही. हा हाय का लगा आता. पण हे गौऱ्या, हा. मी काय म्हणतोय, हा. अण्णासनी जर कळलं नाही आपण भाऊंची मदत करतोय, अयो. आपलं एक एक पार्ट धरून हाणत्याला ती. होय. कळलं का, लय बेकार आहे लगा ती. आणि आपण इथं काय करतोय लगा, भाऊंसाठी सत्कार करतोय, नारळ बिरळ घेऊन आलोय लगा. हा. त्यांना उडवायचं लगा आपल्याला. भाऊला उडवायचाच आहे आपल्याला. पण कसं उडवायचा? हे बघ की काय आणलंय. ठीक आहे, नारळ आहे. हा, मग मग काय, साधा सुद्धा नारळ नाही आहे. नारळ साधाच आहे, त्याला काय होते तो. अरे येणार का तू? काय झालं? अरे ते साधा नारळ नाही आहे, मग कसला आहे गावठी बॉम्ब आहे. म्हणजे? अरे नारळ साधा नाही, ह्याच्या आतमध्ये गावठी बॉम्ब आहे. भिकाऱ्या, हाणीन बघ जागा मरशील. बॉम्ब आहे सांगतोय तरी पण असं उडवशील काय? ह्याच्या आतमध्ये बॉम्ब आहे होय? ह्याच्या आतमध्ये बॉम्ब आहे. अयो, मग लगा कळत नाही पण शेम टू शेम दिसतोय नारळ. आहे का नाही? अयो, अरे मग तू बनवलंय दुसरं कोण आहे बनवाय? एवढं डोकं आहे तुला? इन्व्हेंट केलाय. एक नंबर. हा भाऊ दुसऱ्या पक्षात आपल्या पक्षात येणार, मग आज काय? सरपंच होणार. यायला आज याचा गेमच करूया. नाही करूच. डायरेक्ट आपला अण्णा सरपंच. यायला. पण कसं काय करायचं म्हणजे? कसं काय करायचं म्हणजे? कसं फुटणार कसं म्हणजे ती? घेल का नाही नारळाचं फोड आहे, हा. त्याचं वाकलं का नाही, हा. फोडल्यावर भाऊ जाग्यावरच गार. शिंदड्याच होय म्हणजे? जाग्यावरच. पण लगा मग आपण बी उडणार नाही त्याच्यावर लगा. येणार का? गावठी बॉम्ब आहे, लांब जाऊया आपल्याला काय होणार नाही. का भारी आहे. फक्त त्या दोघे आहेत का नाही, ती खरात बाई आणि चोळ करीन बाई, हा. त्यांनी येऊन पुढे पडून कर आम्ही हात लावतो असं करायला नको. आता भाऊ सगळं दोघे पण जागा मरतील. नाही पण मी काय म्हणते गौऱ्या, काय खरात बाईस निवायचं लांबच उभं करूया. का? मला लय आवडते ते त्या. भाऊ काय बोलताय? या कुठल्या घोषणा आहेत? सगळं झाले. दिसता बाई देतो साडी. आ बन्या, हातोडी निशाणी माझी 2 वर्षापूर्वी होती. सॉरी भाऊ. भाऊ काय नुसतं साड्याच वाटतो का? बन्या, तलवार गेल्या वर्षी निशाणी होती माझी. सॉरी भाऊ, परत विसरले मास्तर. आता आपली निशाणी छिन्नी आहे, छिन्नी. ओ भाऊ, लयच भाषांतर केलंय तुम्ही. हो 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 कदम, भाषांतर नाही हो, त्याला पक्षांतर म्हणतात ना. जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा ना. कोणी? इथे तुम्ही इथे एवढा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आणि खुशाल दारू पिऊन आले तुम्ही. आवाज खाली करा. अरे घोषणा कशाला तुम्ही देता? मग फक्त भाऊ आला असं बोलले तुम्ही. का बरं? अरे काय म्हणले? भाऊ आहे ना, हा, अरे उद्घाटन करेपर्यंत पक्ष बदलू शकतो. तुझ्या गाई गाई काय इथं काय चाललंय? हा, एकाने पण घोषणा नाही द्यायच्या, कळलं? एकाने पण घोषणा नाही द्यायच्या. जाऊ द्या की, मी देते तुमच्यासाठी घोषणा. प्रसादराव. प्रसादराव भाऊ, तुम्हाला डायरेक्ट हे प्रसादराव. मला बोलताना पण भीती वाटते. प्रसादराव म्हणली तुम्हाला भाऊ. असू दे हो खरात वहिनी, त्यांना भाऊ बोलायला जड जातंय. तुमचं काय जातंय? बोला तुम्ही. प्रसादराव. ए पुरव, झाली का? तयारी झाली का? हा झाली. सगळी तयारी. फोडा की लवकर नारळ. आपल्या दोघांना जायचं ना व, म्हणजे समजायला जायचं ना व, आपापली कामात दिल्या. भाऊ भाऊ, हार घालून घ्या पटकन. हा, इथं भाऊ. हा, इकडे या. आमचा खाऊ, आमचा खाऊ, भाऊ आमचा मऊ मऊ, आमचा खाऊ, आमचा खाऊ. काय भाऊ आमचा मऊ मऊ? हे, कुठली घोषणा आहे? हा? नाही भाऊ भाऊ जाऊ द्या भाऊ. चिडू नका. भाऊ शांत हो, चिडू नका. भाऊ घ्या की तुम्ही ही फडा की. नारळ पुढे नारळ. नारळ. धरा भाऊ. का घेणार? नाही नाही,
भाऊ तो नको नारळ हा हेव नारळ घ्या. अरे माझ्या नारळाला काही डेंगू झालाय. काय नारळ घ्या तुम्ही पण. नाही नाही भाऊ हेव नारळ घ्या. हेव स्पेशल बनवलाय तुमच्यासाठी. अरे नाही जो घे नारळ. स्पेशल बनवलंय म्हणजे काय? स्पेशल म्हणजे पुजाऱ्याकडनं पुजून आणलाय. फोडला का नाही हापशाला पाणीच पाणी आहे असं आहे ती. हा घ्या हा अरे, घ्या. हा घेऊया मग. ए, माझं नारळ घ्या. अरे नको ना बाबा. माझा नारळ घ्या. भाऊ. नको रे अरे 1 मिनिट. नारळ फोडायच्या आधी बाकीचा कार्यक्रम करून घ्या. माझं भाषण होऊ द्या. आणि माझी लावणी होऊ द्या की. झालं झालं. भाऊ नारळ घ्या. आता नारळ घ्या. आता नारळ फोडा. नारळ फोड. नारळ फोड. भाऊ माझा नारळ फोड. नारळाला कुठेतरी नेऊन काढा रे. माकडा. भाऊ घ्या नारळ घ्या. हा, आता इथं आपण नारळ हा नारळ. भाऊ काय झालं रे गायला? भाऊ काही चुकलं का कोणाचं? अहो काय झालं? भाऊ काय? नारळाला पण केवढे केस आहेत. भाऊ हो भाऊ अरे मी टेन्शन घेत नाही तुम्ही कुठे टेन्शन घेता काय तुम्ही घ्या. अरे मी काय म्हणतो, तुम्ही एक काम करा. इकडे आलं काय फालतू करू. स्पेशल नारळ स्पेशल नारळ आहे. काय नारळ तुमचं? अरे हे देवा. स्पेशल नारळ आहे. असं काय? ओय, साप माझा नारळ तुम्ही फोडत नाही. आता तुमचा स्पेशल नारळ कुठला आहे तो घ्या फोडा. मी येतो लग्न करून. ए ए जगताप तू गेले कुठं बघ त्या कुत्र्यासोबत. तो काय करेल त्याचा नियम नाही आहे आपला नारळ कुठला आहे? हा हा उठवर का. ए, हा भाऊ ए, मी काय बोलतोय हे बघा ऐक 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 ऐक. हा. ऐक, माझं काय म्हणणं हा आहे काय हे हापसा इथं बांधायला फक्त एकट्याची माझी मेहनत नाही. आपण सगळ्यांनी मिळून निदर्शनं केली. सगळ्यांनी जाऊन तिथे अर्ज दिलाय. हा. तर मला असं वाटतं की हा मान सगळ्यांनी मिळाला पाहिजे. एक एक नारळ उचला सगळ्यांनी फोडा. ए, घ्या ते 2 नारळ उचला. अरे घ्या रे अरे घ्या लवकर. अरे काय घे ना बघताय? भाऊ. चल ते हा माझा आहे. ते माझा आहे ना. काय नाही, ते माझा आहे. पटकन घे ना. नारळ आहे ते ए, मी पहिला नारळ फोडतो. हा मग माझ्या मागे सगळ्यांनी एक एक करून फोडा. बरं, हा, बरं. सगळ्यांना मान मिळाला पाहिजे. चालतंय. चालतंय का? खाली काढा. हा नीट काढ रे भाऊ इकडे पुढे का इकडे नीट मारा फोड. होय 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 भाऊ. फोड नीट. हा हा भाऊ. काय काय आलं? काय आलं आता हिरेन टेलर आपला हा लय गट शिवलाय सलवार वागताच येईना. अरे बापरे. ए जिप्र्या इकडे. जा तुला बोलत भाऊ. ए, तू जिप्र्या इकडे. मी तुला बोलवलं. अरे ये लवकर. दगड उचल. अरे दगड उचल. भाऊ वाकायला होत नाही. तू उचल मी फोडतोय असा. हा तसं चालेल. लय झाड लय झाड आहे. पकड रे. लय झाड. काय होतंय मी फोडतो माझ्या मग होय, सगळ्यांनी होय. हा, फोडा. हा, होय. भाऊ बरं ऐक आहे. ना. लय झाड आहे. लय झाड पकड की. आहे. हा, काय करतोय हा ना. पकड. हा? आहे, आहे, जड काय आहे. करतोय तू? जड आहे मला एकट्याला जमन आहे. ए, लेका, ये इकडे. इकडे ये. ते नाटक करते येतं त्याला. अरे दोघांनी ये मिळून रे. पकडा या इकडे. भाऊ बोलायला असं करायचं नसती. ये लवकर या. मला बी घेत नाही. ये माझ्या बाजूला उभा राहा. लगेच सगळ्यांनी आवाज येतोय. होय, 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 तर आहे होय, का फोडा. हा तर आहे का भाऊ गणपती बाप्पा मोरया. अरे अरे वा वा वा. या सगळ्यांनी फोडून घ्या. वळा. चेतना बाई आजच्या दिवस राहू द्या. आजच्या दिवस फोडा. फोडा फोडा फोडा. या मास्तर या. वा, एकदम वा, वा. काय करा खरं आणि तुम्ही नको फोडायला. अरे ही लहान ना फोडू दे की मला. खरं एका फटक्यात फोडलं. झालं का सगळ्यांनी? वा वा वा. फोटो मारा का सगळ्यांनी? नाही भाऊ अहो या दोघांचं फोटोत नाही आले. तिकडे कोपऱ्यात हे दगड पकडून होते ना. अरे तुमच्या नारळ राहिल्या. या इकडे फोडा. भाऊ नको माझं लय फोटो येतो. अरे या लवकर काय होत नाही. तू आम्ही कार्यकर्ते आहे राहू द्या. अरे सावते ये. ए,
मास्तर घेऊन ये त्याला काय रे? याला काय करते? अरे या की लवकर. सावताला घे, सावता ये. सावती हे घे नारळ घ्या. चल रे अरे, ये लवकर अरे काय रे बाबा लवकर फोटो काढ. चला हे फोटो मारा हा फोटो काढ. चल, फोड लवकर. दिसला पाहिजे सावता लय काम करतात पोरं सावत्या चल, 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 लवकर. सावत्या लय फोटो आहे ती खरं तू निवास लांब उभं राहो तिकडे मी आणि का काय मला लय आवडतो तू ए, ए, ह्याचं काय चाललंय असं काय करतो रे? हा? हा? फोड चल लवकर रडतो काय आनंदाची गोष्ट आहे फोड सावत्या अरे, सावत्या फोड केल्या का हा, फोड की फोड अरे काय काय करतोय करतो का? सावत्या हा घ्या रे. अरे नीट बोल. फोडला नाही नाही काय नाही ए गौऱ्या चल ये ओ ये तू पण काय अरे ये ना इकडे तू सांगा तुमचा समाज अजय काय म्हणला तू सगळ्यांना तुझा माझं ए लगा बोलो त्याला गौऱ्या तुला बोलावलं यार त्यांनी तुम्ही सगळ्यांना पण ए अरे ये की लवकर. असं काय करतोय हा? टाइम नाही. काय साप नाही रे झुलला का तुला सगळ्यांना आता मामा हा. चल, घे फोड, हो चल. मी तिकडे आहे बरं का हा चालते चल सगळ्या घे घे का अरे फोड अरे लवकर, लवकर काय फोड ना, बोलतोय? लवकर. उगा टाइमपास पोट करू. ना. ए, गावऱ्या काय दाबा काय हे नारळ नाही म्हणजे ह्याच्यात गावठी बॉम्ब आहे ए, काय बोलतो तू अण्णांनी तुमची सुपारी दिली होती तुम्हाला उडवायची ह्याच्यात बॉम्ब आहे येडा झाला का तू? नाही भाऊ कसं ते भाऊ आई शपथ साधा कार्य करताय हा थांबा भाऊची गरज आहे गावाला भाऊची गरज आहे हे ओय, मास्तर तुम्ही तर लय शिकलेला गेला होता रे, उडून गेला होता नाही बाहेर नको बाहेर. घाबरायची गरज नाही आहे आपण या बॉम्बला काय करू दूर फेकून देऊ भाऊला भाऊ आहे ना भाऊ, तुम्ही फेका, दूर फेका. अयो गौऱ्या ते बघ काय कुठं आहे हे घे जा गौरी, दूर फेक. गौरी, फेक. ए वाचलो वाचलो ए वा ए, अरण्या भाऊ दारू लय वाईट माझ्या लघवीने पेट घेतला वा वा नारळाप्रमाणेच काय पंचेस फोडले तुम्ही कहर केला धाईतोच घातला मस्त बघा आपल्या दर्दी हास्यरसिकांना कसं वाटलंय परफॉर्मन्स प्रसाददा आपल्याकडे श्रीफळ म्हणतात नारळाला म्हणजे कुणाचा सत्कार करायचा असेल तर श्रीफळ देतात आणि कुणाला निरोप द्यायचा असेल तर नारळ देतात तुमच्या प्रत्येकाची निष्ठा विनोदावरची आणि रंगमंचावरती पाहिली तर तुम्हाला आयुष्यभर श्रीफळ मिळत राहील नारळ कधीही मिळणार नाही वा वा फार सुंदर आज या स्किटच्या निमित्ताने सचिन किशोर या गीतकार संगीतकार जोडींनी नारळ फोडलेला आहे त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया गोस्वामी सरांनी लावणी लिहिली आणि किशोरनी ती कंपोज केली होती आणि हिनी ती गायली फार सुंदर अप्रतिम परफॉर्मन्स फार मजा आली उत्तम सांघिक कलेचं हे उत्तम उदाहरण आहे वंडरफुल वा दादा किशोर कदमदा आलेले आहेत सर्वप्रथम आपण यावर्षी म्हणजे एकाच वर्षी अभिनयासाठी 2 राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेत त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करूया दादा थँक्यू स्क्रिप्ट खूप उत्तम लिहिलेलं होतं आणि प्रत्येकानं आपापलं काम इतक्या थोड्या ह्याच्यामध्ये खूप उत्तम निभावलं आणि त्याचा जो क्लायमॅक्स जो होता जो नारळ उडवतो तो बेफाम होता आणि प्रत्येकानं आपलं काम एकदम चोख बजावलं खूप खूप आवडलं थँक्यू धन्यवाद थँक्यू किशोरदा थँक्यू
चर्चा रंगणार आहे MSJ कट्ट्यावर आणि त्यासाठी इथे हजर असणार आहेत MSJ चॅनलचे हास्य पत्रकार आणि अतरंगी कलाकार. नमस्कार. आमच्या हातात आहे सगळ्यांचंच फ्यूज. आम्ही आहोत MSJ विनाकारण न्यूज. MSJ विनाकारण न्यूज प्रस्तुत MSJ तुझा कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी चीफ एडिटर दंतमंजन चोळले. चित्तरंजन कांबळे सर. हो 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 चित्तरंजन हो. कांबळे. मी चित्तनंदन कांबळे आणि ही आपल्या सगळ्यांची लाडकी पर्णिका. नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि इथे बसलेले आपले पत्रकार मित्र मैत्रीण. तर तुम्हाला आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप माहितीच आहे की आपण इथं वेगवेगळ्या स्तरांवरच्या वेगवेगळ्या मान्यवरांना बोलावतो आणि त्यांच्याशी हितगुज साधतो आपण इथं. तर पर्णिका काय सांगशील? बरोबर आहे सर तुमचं अगदी. आवाज मंडळी बरं का, आवाज आवाज ही निसर्गाने दिलेली अशी एक दैवी देणगी आहे. म्हणजे मागच्याच वेळी कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध अभिनेते ऋषिकेश जोशी ते आले होते आमच्या या टक्का तुझा या कार्यक्रमात. तुझा कट्टा टक्का तुझा असा कार्यक्रमच नाही आपला. हरकत नाही, तुझा कट्टा. माफ करा सर. हरकत नाही. तर मागच्या वेळी आपल्या तुझा कट्टा या कार्यक्रमात जेव्हा ऋषिकेश जोशी आले होते तेव्हा त्यांना माझा आवाज खूप आवडला होता. खूप म्हणजे इतका आवडला होता की त्यांनी अत्यंत तोंड फाटस्तोवर माझं कौतुकही केलं होतं. कोणी? ऋषिकेश जोशीने ऋषिकेश जोशी यांनी तोंड फाटस्तोवर कौतुक केलं. हो, अगदी अगदी. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते का? हा, नॉर्मली चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आल्यावर सगळेच फंबल असतात. त्यांनी इतकं कौतुक करणं म्हणजे हा त्यांचा फंबल आहे. एरवी ते अनोळखी लोकांच्या इज्जतीची फळबाग फुलवतातच. नाही नाही, पण मात्र त्यांनी पर्णिकाच्या आवाजाचं अत्यंत तोंड फाटेस्तोवर कौतुक केलं. ते मला म्हणाले होते, वा. बस इतकंच? नाही, पण त्यांच्या तोंडून वा हे तोंड फाटेस्तो वरच आहे एवढं आहेच म्हणजे. केलं होतं. तर त्याचं काय झालं? पर्णिका कार्यक्रम आपला. तर तेच तर आवाज आवाज ही देवाने दिलेली एक दैवी देणगीच आहे जणू. पण ही एकमेव देणगी अशी आहे मित्रांनो, ही एकमेव देणगी अशी आहे ज्याच्यासाठी आपल्याला पावती नाही फाडावी लागत. वा, लेखकाचं तर अशाच या आवाजाच्या दुनियेशी निगडीत असलेले दोन अतिसामान्य असामान्य हवं ना. तेच. तर दोन अतिसामान्य असे व्यक्तिमत्व आज इथे आपल्या मंचावर लाभलेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया डब्बा तुझा या कार्यक्रमात. तुझा कट्टा असं नाव आहे पर्णिका. डबा तुझा असं एखाद्या कुकरी शोचं सुद्धा नाव नाहीये. आपला तुझा कट्टा आहे ते नीट म्हणा. माफ करा, मी ते जोशी सर आल्यामुळे थोडी भारावून गेले. थोडी हे खोटं आहे. हे खोटं आहे. जसं प्रमोशनला आल्यावर ते खोटं वागतात तसं आपणही वागतोच. आपण काही भारावून वगैरे असं काही नाहीये. एनिवे कंटिन्यू. नाही, हरकत नाही. आपण आता कार्यक्रमाकडे वळूया. आज आपले जे पहिले पाहुणे आहेत डॉक्टर मानव पळसुले, आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. नमस्कार नमस्कार. स्वागत स्वागत. लॅरिंगोलॉजिस्ट आहेत ते, म्हणजे वोकल कॉर्ड तज्ज्ञ, ENT स्पेशालिस्ट सुद्धा आहेत. आवाजावरती जर काही समस्या असतील तर ते उपचार करतात. नमस्कार 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 सर. आणि आता आपण कार्यक्रमाकडे वळूया. एक मिनिट, मी फ्लॉवर पॉट आहे का? मग माझी पण ओळख करून दिली असते तर बरं झालं असतं. कारण पंडितजी, खरं तर तुमची ओळख करून द्यायची काय गरज आहे सांगा? नाही, गरज आहे. काय होतंय, गरज नाही म्हणून मग नंतर कुत्र ओळखत नाही कोणी, असं होतं. त्यामुळे हरकत ओळख नाही. करून दिलीत तर बरं होईल. तुम्हाला हवं तर आपण ओळख करून देऊ. मित्रांनो, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्वराधीश गानपोपट सुमारिया चौगुलिया यांचं. सगळ्यांनाच माझा नमस्कार. वा 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 वा, असं म्हणायला हरकत नाही की कार्यक्रमाची नांदी संगीतमय झाली. वा वा वा. पण आज हे जे दोन पाहुणे आहेत ते इथं आपल्या या मंचावर का आहेत, आपण त्यांची एकत्र मुलाखत का घेतोय? कारण या दोघांनाही या वर्षीचा तुझा कट्टा
रत्नभूषण 2022 हा पुरस्कार मिळालेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत. हा तो आणि कौतुक. पुरस्कार आहे. नाही असू द्या, ठेवा तो, आम्हीच दिलेला आहे, हरकत नाही. सतत दाखवू नका कारण प्रेक्षकांना तो माहिती आहे. नाही तसं नाही. तर काय आहे, एकत्र मुलाखत का बरं घेतोय आम्ही, तर तुम्हाला सांगतो. कारण आम्हाला असं वाटलं की या मंचावर तुम्ही एकत्रित बोलायला हवं. हो हो पंडितजी, तुमच्याकडे येतो. तुमचं संगीत क्षेत्रातलं योगदान काय? पुरस्कार दिल्यावर तुम्ही हा प्रश्न कसा विचारता? नाही, प्रश्न म्हणून नाही विचारलं, मला असं म्हणायचं की तुमचं संगीत क्षेत्रातलं योगदान काय? अच्छा काय असं आहे? आपण काय सांगणार कोणाला? होय. कारण तुम्ही तेवढं काम केलेलं आहे. बरोबर आहे, बरोबर. आणि संगीत ही काय कला अशी रात्रभरात आली अशी नाही. नाही. कैक वर्ष आपल्याला तपस्या करावी लागते. हो अगदीच अगदीच. तर काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही अगदी खरं म्हणालात तुम्ही की संगीत ही तपस्या आहे आणि संगीत ही साधना आहे. अनेक वर्ष मी संगीत शिकतोच आहे, अजूनही शिकतोच आहे. म्हणजे माझं संगीत शिक्षण पूर्ण झालेलं नाही आहे. वा 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 पंडितजी. म्हणजे बघा मंडळी, पंडितजींनी आयुष्यात शिकत राहता आलं पाहिजे. याबद्दल एवढा छान आणि उत्तम असा संदेश आपल्या प्रेक्षकांना दिला पाहिजे की शिकत राहता आलं पाहिजे. मागच्या वेळी जेव्हा ऋषिकेश जोशी आमच्या या तुझा कट्टा या कार्यक्रमात आले होते तेव्हा त्यांनी माझ्या आवाजाचं खूप कौतुक केलं. त्यांना माझा आवाज खूप आवडला होता, हो की नाही? खूप. त्यांनी इतकं कौतुक केलं की अगदी तोंड भरेपर्यंत कौतुक केलं. ते मला म्हणाले, एवढंच कसं असेल? ऋषिकेश जोशींचं खूप कौतुक, एवढंच कसं असेल? प्लीज पुढे. नाही, हरकत नाही. आपण मी कार्यक्रमात काहीतरी सांगत हो, होतो हो. मगाशी. आपण पुन्हा मध्येच मुद्द्याकडे काय- येऊया. मी तेच म्हणतोय, माझी मुलाखत आहे. संगीत ही तपस्या आहे. खरंय समाधान नाही, हो समाधान हेच आहे की आपण पहिला सा आयुष्यात लावतो आणि तेव्हा आपणच प्रेक्षक होतो आणि आपली ब्रह्मानंदी टाळी लागते. वा वा. मला आठवतोय मी 12 वर्षाचा होतो, मी पहिला सा लावला होता. पंडितजी हा. आवाजात थोडी खराश आहे. हा. थोडी खराश आहे आवाजात. हो. रात्रभर काही जागरण वगैरे नाही नाही किंवा सलग गाण्याचे प्रोग्राम्स वगैरे? मला कोण विचारते? हो माझे सलग गाण्यांचे प्रोग्राम सुरू आहेत सध्या. थोडीशी खराश आहे हो आवाजात. हो हो आवाजात. हो खराश आहे. तर मी तेच सांगत होतो. पण मी डॉक्टर, मला सांगा, तुम्हाला कसं काय कळलं की या आवाजात खराश आहे? पहिला- कारण आता आम्ही ऐकत होतो तेव्हा आम्हाला ते जाणवलं नाही. पहिला सा मलाही जेव्हा बिलकुल नाही जाणवली खराश. 12 वर्षाचा होत असताना मी जेव्हा नाही पहिली नाही, तुम्हाला जाणवणारच नाही. तुमचा आवाजच दाणेदार आहे. थँक्यू सो मच. 12 वर्षाचा असताना नाही नाही, मी पण पहिला- ही खराश कशी जाणवली ती जरा सांगितली. नाही, त्यावरच मी येणार होतो. कशी काय बाबा? आता वोकल कॉर्ड्स म्हणजे काय? माझी मुलं वोकल कॉर्ड्स म्हणजे स्वरयंत्र. हे तर स्वरयंत्राचा पहिला अभ्यास जेव्हा- काय? एकच मिनिट. नाही, माझं एकदम- हो, मी हो. सुरू झालेलो होतो. थांब, मध्येच- हो. स्वरयंत्राचा अभ्यास काय असतो? म्हणजे स्वरयंत्र खूप मुलायम असतं, त्याच्यावरच जर आपली म्हणजे भार पडला, ताण आला. एकच मिनिट थांब, एकच मिनिट. मी तुम्हाला दाखव. 12 वर्षाचा असताना मी पहिला- पंडित पंडितजी जरा धरा हे असं. अरे बापरे. थोडं धरा. मी धरू? हा धरा. हा हो. धरा. हा. तर माझी आता मला मुलं- सांगा, हा आहे गळा. हा. मला एकदा नाही नाही, वर धरा ना थोडं हो, मी पंडितजी. वर धरतो. पंडितजी वर धरा, ते असं करू नका. माझी माहिती नाही, मगाशी 12 बाल्यावस्थेत मी अजून आहे तिकडे. थांबा ना, थांबा. हा थांबा. हा. तर जरा इथे ते वर धरा, त्यांना दिसत नाही. हा, असं धरा, असे या, असे या. हे हा, मला हा. करायला- हा हा नीट. हा तर ही आहे, हे स्वरयंत्र आहे. हा तर स्वरयंत्रावर ताबा कसा मिळवायचा? तर व्हॉल्यूम आणि पीच. व्हॉल्यूम आणि पीचवर जसा आपण ताबा मिळवू शकतो तसंच आपण स्वरयंत्रावर ताबा मिळवू शकतो. हा मला माहिती आहे, आमच्याकडे पण तसंच आहे. 12 वर्षाचा असताना. थांबा जरा. हा तर मी एक तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो. मला कोण बरं मदत करेल? मला मदतनीस हवाय. पंडितजी तुम्ही या या या. माझी ना मुलाखत सुरू हो, हो, होती. हो, मला Already थोडीशीच एक मदत प्रश्न हवी. मला विचार. नाही नाही, थोडीशीच मदत हवी. बसा बसा बसा, थोडीशीच मदत हवी. मला फक्त एक हाक मारा मला. जवळ होता हा कशाला मारायचे? मला कळत नाही. मारा तर मारा. मी नाही, सांगतो मारा. तुम्हाला. पंडितजी त्यांना हाक मारा, कारण काय? मारा हाक. हा, लक्ष द्या, लक्ष द्या. त्या हाक कसे मारतात फक्त लक्ष, आवाजाने ऐका. हाक मारा, मारा. डॉक्टर व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता जरा तिकडे जा आणि हाक मारा. या, उठा उठा. मग इथे कशाला मारायला लावली मला? नाही नाही, सांगतो मी तुम्हाला. सांगतो. या या, उठा उठा. या या नाही या. या या. पंडित आता या. लक्ष द्या. मगाशी जी डॉक्टर अशी हाक मारली त्याच्याकडे लक्ष द्या. इथे इथे पंडितजी इथं या. माझी इथून मुलाखत सुरू होती. नाही नाही नाही,
पुरस्कार मिळाला हरकत हो, नाही. हो, हो. आता हाक मारा, लक्ष द्या, आवाजाकडे लक्ष द्या. डॉक्टर आलं लक्षात? आलं लक्षात आलंय तुम्हाला? काय पंडितजी आता जरा पुढे जा, अरे, पुढे जाऊन जोरात हाक मारा. या 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 मला तुम्ही काय करायला लावताय जा जा जा, तुम्ही जा तर पुढे दादा पंडित मारा पंडित लक्ष द्या. तिथं जाऊन अहो, हाक माझी मारा. मुलाखत आहे. नाही, जा, काय पुढे होतंय? जा, पुढे जा. त्यांनी आता लक्षात द्या. प्रात्यक्षिक द्यायचं ठरवलं हा, असल्यामुळे हा, तुम्ही तिथून हा. आवाज राहू द्या. द्या. हो तिकडे एवढ्या लांब जाऊ नका. हो एवढ्या लांब जाऊ नका. माझा आवाज बघा कसा वाढला, माझा आवाज कसा वाढला. लांब गेला माझा आवाज वाढला. हा तिकडनंच हाक मारा मला, हाक मारा. हा हाक मारा. तर कसं आहे, हे आहे व्हॉल्यूम आणि पीच. डॉक्टर. आता मी व्हॉल्यूम वाढवतोय, व्हॉल्यूम वाढवतोय, व्हॉल्यूम डॉक्टर. वाढवतोय, व्हॉल्यूम वाढवतोय, व्हॉल्यूम वाढवतोय, डॉक्टर. वाढवतोय, पीच वाढवतोय, पीच वाढवतोय, पीच वाढवतोय, पीच वाढवतोय. फरक कळला? हा फरक आहे. तर लिहून घ्या. दोन वेगळ्या गोष्टी. म्हणजे स्वरयंत्र जे आहे चित्तरंजनजी, तुम्ही बरोबर. तुम्ही तुम्ही पण डॉक्टर. लक्ष द्या. ऐका. स्वरयंत्र, व्हॉल्यूम, आणि pitch. पीच, या दोन मध्ये हे आपण कंट्रोल करू शकतो. डॉक्टर, पिचवर जसा कंट्रोल असते तसं स्वरयंत्रावर कंट्रोल असेल. हा हे तुझं इकडे आहे, तिकडे जा ना तू, तिकडे जा तू. नाही हा. मला हाक तर तसं अहो मला हा डॉक्टर आता स्वरयंत्राला आपण ताजं कसं करायचं, असं टवटवीत कसं करायचं, असं. अरे माफ करा, माफ करा. अरे या 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 सॉरी, मी विसरलो. यांना सांगण्यात एवढं मग्न झालो मी, तुम्ही मला विसरलो. तिकडे एकट्याला माफ करा, सोडून माफ करा. नाही नाही बस 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 मला माफ. ते गुंतले होते प्रात्यक्षिक. अंदाज आलेला आहे का व्हॉल्यूम आणि पीच? हा आता एक शेवटचं डॉक्टर मला एक मला हवंय. तिकडे का पाठवलं हेच मला नाही नाही, माफ करा, माफ करा. शेवटचा एक आहे डेमॉन्स्ट्रेशन, त्यासाठी मला कोणीतरी मदतनीस लागेल. कोण असेल तो? पंडितजी तुम्ही या. अरे पण तुम्ही सांगा. प्रात्यक्षिकची गरजच नाहीये. नाही, 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 काही पण ऍटलीस्ट माझी मुलाखत तरी घ्या ना. काय मगातपासून मी मगाचा तो होता तो मुद्दा राहिलाय ना. माफ करा, माफ करा. माझी साधना ती मला सांगायचं हरकत नाही. आहे. आपण पुन्हा घडामोडी आहेत येऊया, आयुष्याच्या. पुन्हा येऊया पंडितजींकडे येऊया आपण पुन्हा. आपण त्यांना विचारूया तर, त्यांच्या प्रवासाबद्दल. रसिको हो, संगीत ही साधना आहे. म्हणजे मला आठवत आहे, मी लहान असताना 12 वर्षाचा होतो त्यावेळेला मी पहिला सा लावला. मगाचपेक्षा बरा लागलेला आहे. हो, आधीपेक्षा बरा लागला. हो. मगाचपेक्षा तर तो बरा लागला. सा लावायच्या वेळेला आणि का लागला आहे? सा लावायच्या नाही, एकच मिनिट, पंडितजी मी सा का- लावायच्या वेळेला मी- पंडितजी का लागलाय ते मी का सांगतो. लागला ते सांग. लहान 12 थांब रे जरा, थांब ना, थांब जरा. 12 वर्षाचा होतो मी. हो, हो, थांबा थांबा. का लागलाय म्हणजे तापलेला आहे आता गळा. मगाशी आपण जे एक्सरसाइज केल्या त्यांनी गळा तापलेला आहे. पण अच्छा. जरा एक बारीक मी एक डेमो मला एक कोणतरी लागेल, मला एक मदतनीस लागेल. कोण? पंडितजी तुम्ही या. अरे सगळ्यांना विचारून फरक मलाच कशाला निवडता हो तुम्ही? तुम्ही पाहिजेत ना, तुम्ही छान मी आहे. कशाला पाहिजे, मी कशाला पाहिजे? ऐका ऐका, काही हरकत नाही. इथे या 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 इथे या या हो, हो. इथे या. हा हा या इथे उभे राहा. हा इथे उभे राहा. काय असतं ते तुमच्या गाण्यात ते संदेश का? बंदिश संदेश कुठला आला? बंदिश एकदा बंदिश गा बरं. 12 वर्षाचा असताना हा मी करतो. नको नको बंदिश तो मुद्दा राहिला होता नाही महत्वाचा नाही नाही, होता. कळलं ते लोकांना. 12 वर्ष. हा अंदाज आलाय सगळ्या स्ट्रगलचा. हा पुढे बंदिश सुरू. अरे हो, पण डायरेक्ट विमान असं कसं उडेल? थोडं जाईल ना असं. थांबा ना जरा. मला बंदिश वाटलं. थोडं ते हे लागतं त्याला. हा हो. असं नका करू एकदम तुम्ही. श्वास घेता येत नाहीये तुम्हाला. काय घेता येत नाही? फुटतोय, तुमचा श्वास पुरतच नाहीये अरे कुठे गाण्यात. कुठे श्वास फुलतोय? हा, पुरत नाहीये, फुलत नाही. अरे पुरत पुरताय नाही. श्वास म्हणतात. 20 वर्षाची तपस्या मला काय शिकवतो हा माणूस? मी डॉक्टर आहे की नाही? मी अहो. डॉक्टर आहे की नाही? घ्या श्वास घ्या, श्वास घ्या. घेतला रे? हा इकडनं घ्या. येत नाही बेंबीला काय हे आहेत का बघा अगं, पोटातून श्वास घ्या. हा घ्या घ्या. इथे बघा कशी स्पंदनं हलतात बघा. इथे कुठे इथे हलतात. बघ घ्या, परत घ्या. हा सोडू का नको? हा असा सोडा, हा सोडा. हा बरं थांबा. या एक एक करून या. हात लावून बघा. हात लावून बघा. हा घ्या. अरे हात लांब काय आहे? हा या. अरे काय चाललंय? या, श्वास घेत. श्वास घेत. गळ्याला हात लावून बघा. गळ्याला पण हात लावून बघा. हात श्वास नाही घ्या लागत तुम्ही. श्वास घ्या तुम्ही. श्वास आई, घ्या. याला हात मारली. तुझ्या बापाला जाऊन चांगला हात मारली. पोटात बाळ आहे माझ्या. नाही हात मारली. हो. पोटात बाळ आहे. मारेगा ऐसा कामगिरीच्या उलटा. चिडू नका. करणे का? चिडू नका काय? हो, हे हो, बघा, हो. पीच आणि व्हॉल्यूम याच्यातला फरक जाणून घ्या तुम्ही. मारेन कोपराने मला नाही थांबायचंय का? बरं घेतलं. क्या बात है, फुल टू टाइम पास मुलाखत. मज्जा आली. सई, अप्रतिम सांघिक परफॉर्मन्स असं म्हणायला अजिबात हरकत नाही. एकही रिॲक्शन तुमची मिस व्हावी असं आम्हाला कधीच वाटत नाही आणि मला असं वाटतं हे तुमचं श्रेय आहे. फार मस्त, मला फार आवडला हा परफॉर्मन्स आणि मजा आली.
आणि फायनली आता बघूया ऋषिकेश जोशी. वा, आणि याच्या पुढे जाऊन किती आणि कसं कौतुक करतात दादा. एक तर पहिली गोष्ट म्हणजे मी कौतुक करत नाही, हा जो माझ्यावर आरोप आहे. आता मी जेवढं कौतुक करेन तेवढं ऐकून घ्या. म्हणजे बहारदार परफॉर्मन्स. मला समजा तुझं कौतुक वाटते की इतकी गेल्या आता एक 4 वर्ष तू सगळ्यांच्या गळ्यातला ताईत आहेस, पण अजूनही अत्यंत कन्व्हिन्सिंगली सबमिसिव्ह काम आणि सगळ्यांचे परफॉर्मन्सेस अप्रतिम. पण नम्रता, अप्रतिम आवाज, अप्रतिम सादरीकरण, एवढं तरी पुढच्या वेळेस सांगा रे. बहारदार परफॉर्मन्स. आणि मंडळी, आता आपण बघणार आहोत एका प्रेमभंगाची आणि त्यातूनच निर्माण होणाऱ्या हास्य रंगाची गोष्ट, जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतली यंग ब्रिगेड. तू तू थू थू हड हड. निघ. ए तू निघ काय? तू निघ रे. ए, तर हर्र, हड. ए निको. जा, चल. तू निघ. निघ काय? निघ. हड. हड. निघ. तू हड. आलास ना परत? आलास परत त्याच बस स्टॉपवर परत मलाच भेटायला. ए ए ए तुला भेटायला आलो नाहीये मी इथे. मी बसची वाट बघतोय. हा, जगात दुसरं बस स्टॉपच नाहीये ना. याच बस स्टॉपवर बस येतात फक्त. मला जी बस हवी आहे ती ह्याच बस स्टॉपवर येते. काय प्रॉब्लेम आहे तुला? हो का? हो हो हो. ब्रेकअप झालं तेव्हा काय बोललेलीस आठवत आहे ना तुला? काय बोललेले तुला नाही आठवत? तुला नाही आठवत आहे का तुला आठवत आहे ना? मग सांग ना. ब्रेकअप झाल्यानंतर दिसलास तर ओळख सुद्धा दाखवणार नाही. मग आता का ओळख दाखवतेस ग तुम्हाला? अच्छा, माझ्या आईने मला सांगितलंय रे, रस्त्यावरच्या कुत्र्या मांजरांना ओळख दाखवावी, त्यांना जरा बरं वाटतं. निघ, चल निघ. तू निघ. तू निघ गा. ए शाण्या, तू निघ. ए तू निघ गा. मी इथे उभी होती, तू निघ. का मी का निघू? हा, मी का निघू? तुला काय वाटलं मी तुझ्यासाठी थांबले? गप्पा मारण्यात मज्जा येते मला. मी माझ्या बॉयफ्रेंडची वाट बघते. एक्स बॉयफ्रेंड. मी तुझा एक्स बॉयफ्रेंड आहे. ए, मी माझ्या नवीन बॉयफ्रेंडची वाट बघते. माझ्या एक्स बॉयफ्रेंड. तू नवीन बॉयफ्रेंड? हो. शिवा काल रात्री 10 वाजता ब्रेकअप झाला आपलं. आज सकाळी 10 वाजता तुला नवीन बॉयफ्रेंड मिळाला? 12 तासाच्या आत? बरं आहे छायला. पोरींना बरे मिळत आहेत खांदे, इथे आमचेच होत आहेत वांदे. काय म्हणालास? वांदे होत आहेत ना? मला माहिती होतं, माझ्याशिवाय तुझं पानही हलत नाही. आणि बरं झालं स्वतःच्या तोंडाने बोललास, नाही तर तुझा ऍटिट्यूड थू करण्याच्या लायकीचा. ऐके, माझे वांदे होत नाहीयेत, कळलं ना? ब्रेकअप असं म्हटल्याच्या 5व्या सेकंदाला मुली अशा धावत धावत माझ्या मागे येतात, कळलं ना? शिवाजी पार्कचा अमोल पालेकर म्हणतात मला, थोबडा बघितलाय आरशात? तुझ्या डोळ्यात बघितलंय. गटार. तुझे डोळे? तुझा थोबडा गटार. हा. जास्त बोलू नको. तू निघ इथून. मी माझ्या बॉयफ्रेंडची वाट बघते. तू निघ. तू निघ रे. तुझे बघू. हे handsome. तुला नाही. हे handsome. मी हो. हँडसम. तू handsome. ओ माय गॉड. कुठे होतास तू? कुठे कुठे होतास तू? मी किती वाट बघितली तुझी. ऐका ना. काय करत होतास तू? काय मी किती वाट बघितली. मी कंटाळले ना तुझी वाट
वाट बघून. ऐका ना, मी एक मिनिट, मी तुम्हाला एक तर ओळखत नाही आपण. मला ना शब्दही ऐकायचा नाहीये. ऐका माझं. ऐका ना, मला माहितीये तुम्ही मला ओळखत नाही, पण तो तिकडे उभा आहे, तो माझा एक्स बॉयफ्रेंड आहे आणि मी त्याला सांगितलंय की माझ्या बॉयफ्रेंडची वाट बघते. प्लीज 5 मिनिटं माझं बॉयफ्रेंड होण्याचं नाटक कराल का? अच्छा, नाटक करा. तुम्हाला मदत करायची ना. 2 मिनिटं फक्त गुलगुल बोला, जळेल आणि निघून जाईल. Yes, yes, करतो, तसा करतो. हडवा येतो. हळवा नसेल, हळवा असेल. तसा हळवा आहे. प्लीज 2 हो मिनिटं. हो या. नको 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 एवढं नको. करतो. हा. हाय जानू बेबी. कुठे होता तू? मी तिकडे होतो विंगेत. इकडे ये ना रे. मी वाट बघून कंटाळले. तुला माहितीये ना चांगलं, तू लेट आलास की मला तुझा राग येतो आणि कसं मनवायचं ते बरं. तुझं नेहमीच झालं आहे. नेहमीच झालंय. हा 10 वाजता भेटली, याला नेहमीच झालंय. ऐक ना जानू, हा आपण कुठेतरी फिरायला जाऊया ना. तू बोलशील तिथे जाऊया. ऐक ना, फिल्टर पाण्याच्या पाईपलाईनला जाऊया का? अरे तिकडे संध्याकाळी लय कपल बसलेले असतात. चल ना. आपण मूवीला जाऊयात का? हो मूवीला जाऊयात. चालेल. कॉर्नरच्या सीट वर बसूया. ओ या. त्या एसीच्या थंडीत तू मला तुझ्या कुशीत घे. हा आपण एकमेकांच्या कुशीत परडून जाऊ एकदम. पडून नसते ते, पहुडूया असं असते ते. ते पण कर. तू बोलशील ना ते करायला तयार आहे मी. चल पण ना. जानू, हा? तू ना माझ्या त्या नालायक हलकट एक बॉयफ्रेंड सारखं माझ्याशी वागू नको. एक मिनिट, त्याच्याबद्दल का बोलतेस तू आता? तू मला सोडून नाही ना जाणार. अरे मूर्ख आहे जे तुला सोडून जातील. अगं तू अप्सरा आहेस, अप्सरा. तुला मी पेन्सिल सारखा ठेवेन. कोण आहे मी तुझी? अप्सरा आहेस. परत एकदा बोल, कोण आहे मी तुझी? तू माझी अप्सरा आहेस, अप्सरा. याचं काय का? काय माहिती? हा ए तेरे बाप का रोडे, तेरे बाप का रोडे क्या? कशाला ओरडतो रे मग? चालेल ना असं बोललं तर? हा एक्स बॉयफ्रेंडला चालेल ना? हा 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 मी तुला सोडणार नाही. आयुष्यभर तुला माझ्या जवळ ठेवेन. आय लव्ह यू. सॉरी. किती नॉटी आहेस, रस्त्यात मिठी मारशील मला. ओ आय एम सॉरी. ए रस्ते पे क्या चल रहा है तुम लोग का? तेरे को क्या करना है, तू निकल ना इधर से. तेरे बाप का रोडे क्या? चालेल ना असं बोलेल. तू नसतास तर माझं कसं झालं असतं. आता रडायचं नाही. मी कशी जगले. रडायचं नाही. त्या हलकट नालायक माणसाच्या आठवणीत रडत बसले. बास झालं आता. आता रडायचं नाही. जरी ना अजिबात रडायचं नाही. सॉरी शिवाली, अजिबात रडायचं नाही. डोळे पुस तू. हे घे डोळे पुस. रडायचं नाही. मी आलोय ना, मैं सब ठीक कर दूंगा. मी आया हूं ना. बस कधी येईल? याचं काय आहे? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मोहब्बत थी इसलिए जाने दिया, ओहो. जिद होती तो बाहों में होती. माणूस आहे म्हणून जाऊ देतोय. गेअर असता तर टाकला असता. काय निर्लज्ज माणूस आहे बघ ना. एवढं बोलून सुद्धा इथेच उभा आहे. जातही नाहीये. चल गेला ना. थँक्यू सो मच. गेला ना? थँक्यू सो मच. मी बोललो ते ना 2 मिनिटं गुलू केलं ना, तो जळून निघून जाईल. थँक्यू सो मच. झालं तुमचं काम. ओके रिलॅक्स. बाय 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 बाय. सणक ये प्रिया तू कधी आलीस? कोण होती? कोण ती? ती कोण होती? माहित नाही मला कोण होती. जस्ट आता मला बस स्टॉपवर भेटली, बस बाकी काय नाही. प्रिया ऐक ना, जस्ट भेटली मला. अशी भेटलेली पोरगी तुला मिट्या मारून जाते? नाही करून जाते? नाही. कोण आहे तू? अरे मी फिल्टर पाड्याचा इम्रान हाशमी आहे? काय बोलतेस तू? ऐक ना, अरे मी काय फिल्टर ती कोण होती? अरे ती कोण नव्हती. ती जस्ट आली, तिने मला मिठी मारली. ऐक प्रिया. प्रिया माझा ती पोरगी कोण होती? ती ऐक ना, तेच सांगतोय. ती पोरगी काय बोलली, तिच्या बॉयफ्रेंडला जळवायचं आहे म्हणून ती माझ्यासोबत असं खोटं नाटक करत होती. बॉयफ्रेंडला जळवायचं आहे तिच्या. कुठे बॉयफ्रेंड? कुठे बॉयफ्रेंड? अरे हा जळाला.
पळाला जळून पळून गेला बॉयफ्रेंड. अयो अरे नको ना प्रिया. मस्करी सुचते. काय मस्करी सुचते. मस्करी नाही प्रिया, सिरियसली सांगतो. गौऱ्या माझ्या दिमागचं दही करू नको, तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड सांग. सिरियसली सांगतो. ऐक ना प्रिया, मी शपथ मला सांगतो. मारायचं नाहीये. माझा कराटेचा क्लास संपलाय. ऐक ना, मग मी हे काय बघ, म्हणतो? हा तू मला स्ट्रेट फॉरवर्ड सांग. हा. लफडा आहे काय? पागल आहे का यार? लफडा आहे काय? अरे नाही आहे लफडा. आता लव नाही राहिलाय काय? अरे मला तूच आवडतेस यार प्रिया, माझं तुझ्यावरच प्रेम आहे यार. खरं बोल. सिरियसली सांगतो यार, तुझ्यासारख्या पोरला मी सोडेन का यार? त्या बिचारला फक्त मी मदत केली, बाकी काय नाही केलं. खरं बोलतोय. सिरियसली खरं बोलतोय. सर सांगतो तुला मी, असं नको करू. आय लव्ह यू यार. मी कोण आहे तुझी? हा, तू माझी गर्लफ्रेंड आहेस यार. आणि पेन्सिल. अरे हा सॉरी, अप्सर आहे तू माझी. काय काय याचं काय? ही कोण आहे? ए, तू कोण आहे? मी हा. गर्लफ्रेंड यायची. तू कोण आहे? हा हा? तू आईला ए, काय डबल डेटिंग, दोन पोरींना फिरवतो तू इथे. ए, कोण? कोण? अरे सबीना, ऐक ए, पिरिया आहे मी. अरे देवा, ताई ऐका, आहे ना, हा 5 मिनिटं आधी इथे वेगळ्या पोरीबरोबर गुलुगुलू करत होता. नाही 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 प्रिया, अजिबात नाही. लाज नाही वाटत तुला? काय काय अरे या प्रिया. पोरगी इथं असताना दोन पोरींना एकाच ठिकाणी बोलून गुलू करतो. अहो ताई, एकाच ठिकाणी बोलवतो हा प्रॉब्लेम नाहीये, 2 मुलींना बोलवतो हा प्रॉब्लेम आहे. आईच्या गावात हो. हे तर काहीच नाही. काय तुझं पण? तू आत्ताच्या आत्ता हिला सोड आणि माझ्या शिवालीकडे जा. ए हिला सोड, काय हिला सोड, हे माझी गर्लफ्रेंड आहे. अरे मग शिवाली कोण आहे? शिवाली कोण आहे? मला काय माहित कोण आहे. हो ताई, शिवाली माझी गर्लफ्रेंड होती. माझी गर्लफ्रेंड यांनी पळवला तिला. लाजा नाही वाटत तुला? नाही मला. बापरे. दुसऱ्यांच्या गर्लफ्रेंड घेऊन त्यांना फिरवतो. अरे बापरे, अरे मी ऐक ना माझा. अरे मी एकटी पुरत नाही तुला. तसं नाही. अरे ऐक ना रे बाबा. हे तर काहीच नाही ताई. अहो माझ्या शिवाला म्हणतो, ऐक ना. सिनेमाला घेऊन जातो, कॉर्नर सीटवर बसवतो, उडी उडी करतो. हुडी उडी नाही रे, पहुडू असं बोलत. अरे शब्द बरोबर केला, फक्त चुकीचा बोलला म्हणून शब्द बरोबर केला, बाकी काय नाही. प्रिया ऐक ना यार. काल कुठे गेलेलो आपण? हा? पिक्चरला गेलेलो ना? गेलो ना कॉर्नर सीटला. गेलो होतो. मन भरत नाही का रे तुझं? मन नाही भरत. अरे मी खरं सांगतो. तू नाहीस तू. फिल्टर पाण्याचं शक्ती कपूर आहेस. दिसेल त्या पोरीला आव आव करत बस. मी अरे हा काय पण चालतोय. याचीच गर्लफ्रेंड बोलली, तिला याच्या बॉयफ्रेंडला जळवायचं आहे म्हणून मी तिची मदत केली, एवढंच केलं फक्त मी. अरे काय यार, स्वतःवर आला म्हणून माझ्या गर्लफ्रेंडला बदनाम करतोस काय रे? मी बदनाम नाही करत. मग काय करतोयस? ताई, माझी शिवा असं कधीच नाही करणार. मला जळवण्यासाठी ह्याच्या बरोबर असले चाळे नाही मी करणार. सांगतो तुम्हाला, मी सांगतो काय झालं. ह्याची ती शिवाय ना, तिथून मला अरे बापरे, हे कुठले खराटे आहेत ते फक्त माझ्याकडे येत आहेत. हे बघ, जास्त बोलू नकोस हा. माझ्या शिवालीकडे आत्ताच्या आत्ता जा, हिला सोड. तो काय सोडणार मला छपरी? मी तुला सोडलं आता इथे. हे प्रिया असं नको. ब्रेकअप. प्रिया असं नको करू. हे प्रिया ऐका ना. शिवा, आलीस तू? मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला आले. तुम्ही मला रुमाल दिला होता ना, थँक्यू सो मच. हा, थँक्यू सो मच. कशाला हाल. हे काय? तुझा रुमाल आहे ना गौऱ्या? हा माझाच रुमाल आहे. मग ही लिपस्टिक कोणाची आहे? ते मी किस केलं. अरे म्हणजे लिपस्टिक जास्त झालेली तर रुमाला असं करून किस केलं. पण हिचा माझा काय संबंध नाही. ही मला म्हणाली की मला मदत कर, मी फक्त मदत केली. अरे पण मग मदत केली तर मग लिपस्टिक कशाला पुसायला देतो? रुमाल कशाला दिला या पोरीला? एक मिनिट, एक्सक्यूज मी. माझा बॉयफ्रेंड आहे तर त्याचा रुमाल माझ्याकडे नसणार ना. टावळे, एक हा मिनिट. माझा बॉयफ्रेंड आहे. एक तू हो, तर मिनिट. बाजूला. माझा बॉयफ्रेंड आहे, कोणाला काय प्रॉब्लेम आहे? मला प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? गेला महिनाभर माझा बॉयफ्रेंड आहे. हा? होय होय होय, हे खरं आहे. गेला महिनाभर मी हिचा बॉयफ्रेंड आहे. हिचा बॉयफ्रेंड? मी तिचाच तुमची मदत केली फक्त मी. हिचा बॉयफ्रेंड आहे? अरे अभिनय कर बे. तू हिचा boyfriend आहे, गौरव. मी कशाला बसू? सगळी मुलं सारखी असतात. चिटर चिटर चिटर. शिवा, पण याच्यासारखाच निघाला असता. शी.
शिवा यार शिवा तू दवा नको येऊस. आपल्यात प्रॉब्लेम असतील यार आपलं भांडण होत असेल पण मी चीट नाही केलं तुला कधीच यार. तू बोलू नकोस रे आई शपथ यार शिवा मी चीट नाही केलं यार. मी आज इथे आलो होतो आपलं खरं प्रेम दाखवायला. शिवा पॉयझॉन कोंबडी मेल्यावर कशी तिची किंमत वाढते आता मी मरतो आणि माझ्या प्रेमाची किंमत वाढवतो. नाही सॉरी अरे कुठं पितोय मी तू वेडा आहेस का? बापरे वेडा आहेस तू. माझ्यासाठी जीव द्यायला निघालायस तू. मला खूप आवडतेस ग तू. एवढं प्रेम करतो. खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. आधी का नाही सांगितलं? तू सांगायला दिलंस का मला? शिक जरा शिक. चीटर कुठला. चल बाबू आपण पिक्चर बघायला जाऊ. कुठला? तो लोहा. हा कुठला पिक्चर आहे लोहा. कॉर्नरच्या सीटला बसू. हा कॉर्नरच्या सीटवर लोहा पिक्चर बघत आणि कॉर्नरच्या सीटवर बसून ना हुडू हुडू पण. अरे हुडूड नाही रे पहुडू या असं करताय. सॉरी चरबी आहे तुला. चरबी आहे. अरे काय रे साला फिल्टर पाड्याचा हावऱ्या गावऱ्या तुझ्यासाठी कोणाकोणाला नाही सोडला मी. माझ्या कराटेच्या सरांना सोडला. अरे पण प्रिया कराटेच्या सरांना माझ्या कराटेचा टीचर परवडला. तू तर चिटर निघाला. तुझ्यासारखं चिटर नको मला. मला माझा टीचरच पाहिजे. तू चिटर नको. टीम बाहुबली ह्या विनोदावर आपल्या सगळ्यांचा जाऊ बळी. सई चौघांचीही कॅरेक्टर्स खूप आवडली मला. मजा आली आणि छान हे चौकूट इज इट अ वर्ड हे त्रिकुट आणि गौऱ्या मला फार आवडले.